Next topic is the basis of animal classification, or you can call it as the criteria for animal classification. ठीक आहे ना. आपल्याला काय बघायचं आता, आपण फायलम्स त्यामध्ये बघितले की काय काय फायलम्स आपल्याला बघायचे. ठीक आहे, कॉर्डेट्स अँड नॉन कॉर्डेट्स. बट व्हॉट आर द क्रायटेरिया, ठीक आहे, विच इज यूज टू क्लासिफाय दीज ग्रुप्स. हे जे फायलम्स आपण वेगवेगळे फायलम्स अरेंज केलेले आहे, कॉर्डेट्स, नॉन कॉर्डेट्स, आणि त्यामध्ये पोरिफेरा अप टू द इकॅनोडम्स किंवा हेमिकॉर्डेट आणि कॉर्डेट असेल, यांचं क्लासिफिकेशन कशाच्या बेसिसवर केलं आहे, तर त्याचे वेगवेगळे क्रायटेरियाज आहे. ठीक आहे ना. फर्स्ट क्रायटेरिया आहे दॅट इज लेवल ऑफ द बॉडी ऑर्गनायझेशन. ठीक आहे, मग या लेवल ऑफ बॉडी ऑर्गनायझेशनमध्ये काय आहे, तर बॉडी ऑर्गनायझेशनची लेवल सिम्पल म्हणजे काय, तर वेदर इट इज मेडअप ऑफ ओनली सेल्स, ग्रुप ऑफ सेल्स मीन्स द टिश्यू, or whether it is made up of the organs or the organ system, that is the level of body organization. मग फर्स्ट क्रायटेरिया दॅट इज लेवल ऑफ बॉडी ऑर्गनायझेशन, त्यामध्ये फर्स्ट जे आपल्याला दिसतं दॅट इज प्रोटोप्लाझ्मिक लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. ठीक आहे, यामध्ये किती क्रायटेरिया वेगवेगळे. फर्स्ट इज प्रोटोप्लाझ्मिक. ठीक आहे, प्रोटोप्लाझ्मिक लेवल ऑफ बॉडी ऑर्गनायझेशन. प्रोटोप्लाझ्मिक कोणामध्ये दिसतं आपल्याला, तर इट ऑब्झर्व्ड इन टू द प्रोटोझोन्स. ठीक आहे, these protozoans are included into the kingdom protista. ठीक है, protozoans are included into the kingdom protista. These are not included into the kingdom animalia. ठीक आहे ना, त्यामुळे आपण किंगडम ॲनिमलियामध्ये प्रोटोझॉन स्टडी करत नाही, आपण किंगडम प्रोटिस्टामध्ये म्हणजे बायोलॉजिकल क्लासिफिकेशन जो चॅप्टर आहे त्यामध्ये आपण ते स्टडी करतो. ठीक आहे ना. सो ॲक्च्युली आता काय आहे की दीज आर द युनिसेल्युलर बॉडीज. ठीक आहे, ज्यांच्यामध्ये काय झालेलं असतं, युनिसेल्युलर बॉडी. म्हणजे आता प्रोटोझॉन्समध्ये कोण आलं, अमिबा आला. अमिबा इज अ प्रोटोझॉन. ठीक आहे, अमिबा सिंगल सेल्ड आहे, बरोबर आहे. सो इथे प्रश्नच येत नाही की ग्रुप ऑफ सेल असण्याचा. बट जेव्हा पुढे जातो आपण इथे सेल्युलर लेवल सांगतो. इथे काय आहे, मल्टी सेल्युलर आहे, नंबर ऑफ सेल्स आहेत, बट टिश्यू फॉर्मेशन झालेलं नाही आहे. ठीक आहे ना, त्याला म्हटलं आहे सेल्युलर. पण जे युनिसेल्युलर आहे, सिंगल सेल्ड आहे, त्यांना काय म्हणायचं, त्यांना म्हणायचं प्रोटोप्लाझ्मिक लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. ठीक आहे, काय होईल प्रोटोप्लाझ्मिक ऑर्गनायझेशनमध्ये, ऑल द फंक्शन्स आर परफॉर्म्ड बाय सिंगल सेल. ठीक आहे, प्रोटोप्लाझ्मिकमध्ये इम्पॉर्टंट काय, ऑल द फंक्शन्स आर परफॉर्म्ड बाय सिंगल सेल. कारण का, इट इज युनिसेल्युलर. अमिबा आहे, अमिबामध्ये जे काय प्रोसेस होणार आहे, रेस्पिरेशन वगैरे जे काय होईल, डायजेशन होणार आहे, एक्सक्रिशन होणार आहे, हे सगळं कोण करतोय, एक सिंगल सेल करते अमिबाची. देर इज अ नो ग्रुप ऑफ द सेल्स. ठीक आहे, सो प्रोटोप्लाझ्मिकमध्ये इम्पॉर्टंट आहे की the functions, all the functions are performed by the single cell. त्याला म्हणणार आपण प्रोटोप्लाझ्मिक लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. मग असं प्रोटोप्लाझ्मिक वाल्यांना आपण एका ग्रुपमध्ये टाकलं. इथे काय आपण ग्रुप करत जाणार आहे. देन नेक्स्ट वन इज द सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन इज ऑब्झर्व्ड इन टू द स्पॉन्जेस. स्पॉन्जेस म्हणजे कोण आलं, फायलम पोरिफेरा आला, बरोबर ना. स्पॉन्जेस म्हणजे कोण आलं, फायलम पोरिफेरा. ठीक आहे ना. सो स्पॉन्जेसमध्ये काय दिसतं, देअर इज द सेल ॲग्रिगेशन. म्हणजे काय झालेलं आहे, इट इज मल्टी सेल्युलर, एकापेक्षा जास्त सेल्स आहे. अमिबामध्ये जसे सिंगल होतं तसं नाही आहे, सेलचं ॲग्रिगेशन झालेलं आहे. बट नो टिश्यू फॉर्मेशन. म्हणजे काय, सेलचा ओरिजिन डिफरंट असतो. ठीक आहे ना, फक्त काय झालेलं असतं, सेल एकत्र आलेले असतात, त्यांचा ग्रुप तयार झालेला असतो, त्याला म्हणतो आपण सेल ॲग्रिगेशन. अँड डिव्हिजन ऑफ लेबर हे आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. डिव्हिजन ऑफ लेबर म्हणजे काय, तर सेल जेव्हा एकत्रित येतात, ठीक आहे ना, याच्यामध्ये आपण जेव्हा स्ट्रक्चर बघू पोरिफेराचं, फायलम जेव्हा बघू आपण डिटेलमध्ये, फायलम पोरिफेरा, तर यामध्ये आपल्याला काय दिसतं, मल्टी सेल्युलर स्ट्रक्चर दिसतं. ठीक आहे ना, आणि याच्या बॉडीवरती नंबर ऑफ पोर्स वगैरे असतात. सो प्रत्येक सेल जी असते त्या सेलचं फंक्शन वेगळं असतं. ठीक आहे ना, प्रत्येक सेलला काय दिलेलं आहे, फंक्शन. त्या ठिकाणी आपण काय म्हणू, वर्कचं डिव्हिजन केलेलं आहे. ठीक आहे ना, जसं सांगितलं की विभाग असतात की आपल्या बॉडीमध्ये सिस्टीम आहे, प्रत्येक सिस्टीमला एक वेगळं फंक्शन आहे. त्याच पद्धतीने इथे काय असेल, त्या ज्या सेल आलेल्या एकत्रित आलेल्या आहेत त्यांचं फंक्शन सगळ्यांचं सेमच नाही राहणार. ठीक आहे ना, ग्रुपने सेल काय फंक्शन काय असेल, डिफरंट असेल. सो त्यामुळे म्हणलं डिव्हिजन ऑफ लेबर. मग सेल्युलर लेवल झालं. मग आता आपण काय जाणार आहे, पुढे पुढे कॉम्प्लेक्स होत जाणार. ठीक आहे, सिंपल युनिसेल्युलर बघितलं, मग मल्टी सेल्युलर बघितलं, त्याला आपण म्हणतो सेल्युलर लेवल. म्हणजे सेल्युलर लेवलमध्ये ऑर्गॅनिझम हा मल्टी सेल्युलर असेल, बट देर इज नो फॉर्मेशन ऑफ टिश्यू. मग नेक्स्ट जो येईल थर्ड, दॅट इज दी टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन म्हणजे काय होईल, देअर इज द फॉर्मेशन ऑफ टिश्यू. म्हणजे काय, तर अगेन ग्रुप ऑफ सेल आहे, बट टिश्यूचा अर्थ काय एक्झॅक्टली,
टिश्यू म्हणजे असा काय म्हणतील आपल्याला ग्रुप सेलचा की ज्याचा ओरिजिन सेम असतो आणि फंक्शन सेम असतो, ठीक आहे ना. आता बघा सिंपल नर्वस सिस्टीम आहे आपल्या बॉडीमध्ये, बरोबर ना. नर्वस सिस्टीम इज कंपोज्ड ऑफ द डिफरंट सेल्स अँड बेसिक सेल्स आर द न्यूरॉन्स, बरोबर आहे की नाही. मग आपल्या बॉडीमध्ये न्यूरॉन्स काय करतात, इम्पल्सला कॅरी करण्याचं काम करतात, ठीक आहे ना. सो आपली जी नर्व तयार झालेली असते तर नर्व इज एक टिश्यू आहे, त्या टिश्यूचं फंक्शन सेम असणार आहे, ठीक आहे ना. आपल्या बॉडीमध्ये कुठलीही नर्व असली तर तिचं फंक्शन सेमच राहणार आहे, टू कंडक्ट द इम्पल्स, ठीक आहे ना. सिग्नल घेऊन जाणे फ्रॉम द ब्रेन टुवर्ड्स दी बॉडी किंवा फ्रॉम द बॉडी टुवर्ड्स दी ब्रेन म्हणजे CNS सेंट्रल नर्वस सिस्टीमकडे फंक्शन सेम आहे. मग त्यामधले न्यूरॉन्स कोणताही असू द्यात तोच काम करणार आहे, समजलं. दॅट इज सेम फंक्शन. किंवा अजून दुसरं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो, मस्क्युलर टिश्यूज आपल्या, बरोबर आहे, किंवा कार्डियाक टिश्यूज आहे. आपण जेव्हा टिश्यू चॅप्टर बघतो त्यामध्ये आपण टिश्यू स्टडी करतो, कार्डियाक, नर्वस, मस्क्युलर टिश्यूज आणि कनेक्टिव्ह टिश्यूज. कार्डियाक टिश्यू आहे, कार्डियाक टिश्यू आर ओनली प्रेझेंट इन टू द हार्ट, ठीक आहे ना, कार्डियाक. आता कार्डियाक टिश्यूच्या मध्ये ज्या सेल असणार आहे त्या सगळ्यांचं फंक्शन काय सेम आहे, टू कॉन्ट्रॅक्ट अँड टू रिलॅक्स, टू कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स, ठीक आहे, टू पंप द ब्लड. सो जेव्हा टिश्यू फॉर्मेशन होतं तेव्हा त्या टिश्यूमध्ये आलेल्या सेलचं फंक्शन सगळ्यांचं सेम असतं, त्याला म्हणायचं टिश्यू. इथे काय झालेलं आहे, डाऊट काय होऊ शकतो की इथे तर ग्रुप ऑफ सेल्स आहे पण याला का टिश्यू नाही म्हणत आपण, कारण फंक्शन सेम नाही. हेअर इज अ डिव्हिजन ऑफ लेबर. म्हणजे जरी एका ग्रुपमध्ये 10 सेल असल्या तरी 10 सेलचं फंक्शन वेगळं आहे, पण टिश्यू केव्हा म्हणणार जेव्हा 10 सेल आहे पण 10ही फंक्शनचं सेलचं फंक्शन सेम आहे, नाही का. नंबर 1 टू नंबर 10 सेम काम करतायत, दॅट इज द टिश्यू, ठीक आहे. हा फरक आहे सेल्युलर लेवल आणि टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. मग टिश्यूमध्ये all the cells which are present in a tissue perform the same function. The examples किंवा phylums includes the Coelenterata, means the Cnidaria and the Ctenophora, ठीक आहे. हे सिक्वेन्सनं लक्षात ठेवायचं. बघा पहिला फायलम आपण बघितला होता पोरीफेरा, सो पहिला सेल्युलर लेवलला आलं. आता हे ॲक्च्युली याच्यामध्ये नाहीत किंगडम ॲनिमल यामध्ये, ठीक आहे, म्हणून तो नाही, आपण इथून स्टार्ट लक्षात ठेवायचं. हे लक्षात ठेवायचंच आहे याच्यासाठी, कशासाठी, लेवल ऑफ ऑर्गनायझेशनसाठी. देन पोरीफेरा, नंतर सिलेंट्राटा, टिनोफोरा, पॉर्सी, सिटी, नंतर आला प्लेन. त्या सिक्वेन्सनं जायचं आहे, म्हणून ही सिक्वेन्स अशीच ठेवायची. नंतर पुढे टिश्यू, नंतर काय, ऑर्गन लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. म्हणजे काय होईल आता, टिश्यूपासून पुढे काय तयार होईल, एक ऑर्गन तयार होईल. म्हणजे काय, त्याच्यामध्ये नंबर ऑफ टिश्यूज त्याच्यामध्ये प्रेझेंट असेल. सो इट इज अ ग्रुप ऑफ टिश्यू, दॅट इज दी ऑर्गन. ऑर्गन म्हणजे काय, ग्रुप ऑफ टिश्यू. जसं आता हार्ट आहे, सो हार्ट इज अ ग्रुप ऑफ कार्डियाक टिश्यूज, ठीक आहे ना. मग ऑर्गन तयार झाल्यानंतर काय होईल, तर ऑर्गन पुन्हा काय करेल, सेम फंक्शन परफॉर्म करेल, ठीक आहे ना. म्हणजे आता हार्ट तयार झालं तर हार्ट काय करतो, हार्टचं एकच काम आहे, टू पंप दी ब्लड. ब्लड रिसीव्ह करायचं, पंप करायचं, रिसीव्ह करायचं, पंप करायचं. सो सगळ्या टिश्यू ज्या आहेत त्या काय काम करत आहेत, कशासाठी काम करत आहेत सगळं, टू पंप दी ब्लड आणि टू रिसीव्ह द ब्लड. ब्लड रिसीव्ह करणार ॲट्रियामध्ये आणि व्हेंट्रिकल जे असतात खालचे चेंबर्स ते ब्लड पंप करणार आहे. सगळ्यांचं फंक्शन काय आहे तेच आहे. सो पुढे काय होणार, ऑर्गन फॉर्मेशन. मग ऑर्गन फॉर्मेशनसाठी एकच ग्रुप आहे, दॅट इज प्लॅटिहेल्मिंथेस, की ज्याच्यामध्ये ऑर्गन तयार झाले बट नो सिस्टीम. सिस्टीम म्हणजे काय होणार, याच्यामध्ये एकापेक्षा जास्त ऑर्गन्स असतील आणि ते कॉर्डिनेशननं काम करेल. ते पुढे बघूया. मग ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन म्हणजे इथे काय होईल, अनेक ऑर्गन्स त्याच्यामध्ये इन्क्लूड असतील, ठीक आहे ना. म्हणजे उदाहरणार्थ अगेन सेम मी एक्झाम्पल देईल की सर्क्युलेटरी सिस्टीम असेल. सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये अनेक ऑर्गन आहे. कोणते, हार्ट एक मेन ऑर्गन आहे सर्क्युलेटरी सिस्टीमचा. त्याच्यानंतर ब्लड व्हेसल्स आहे त्याच्यामध्ये, ठीक आहे. त्यानंतर अजून कनेक्टिव्ह टिश्यू आहे त्यामध्ये, ॲक्च्युली ब्लड आला. मग या सगळ्याला आपण कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम म्हणतो, ठीक आहे ना. म्हणजे ज्याच्यामध्ये हार्ट आहे, ब्लड व्हेसल्स आहे आणि ब्लड आहे. सो एकापेक्षा जास्त कंपोनंट आले त्याला म्हणणार सिस्टीम. आणि सिस्टीम काय, कोऑर्डिनेशननं काम करते, ठीक आहे ना. म्हणजे हार्ट ब्लड रिसीव्ह करतो, ब्लड पंप करतो, पुन्हा डिऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन येण्याचं काम कोण करतं, ब्लड व्हेसल करतं. सो एकमेकांवरती डिपेंडंट आहे, इंटरडिपेंडंट असतात ते ऑर्गन सिस्टीममध्ये, ठीक आहे ना. किंवा एक्सक्रिटरी सिस्टीम असेल तर एक्सक्रिटरी सिस्टीममध्ये मेन आहे किडनीज. मग किडनी ह्या ऑर्गन झाल्या. पुन्हा युरेटर आहे, युरेटर ऑर्गन झाले. ब्लॅडर आहे, युरेथ्रा आहे. प्रत्येकाचे फंक्शन वेगळे आहे पण फंक्शन असोसिएशनने चालतं, कोऑर्डिनेशनने चालतं, एकमेकांवरती डिपेंडंट आहे. किडनीने युरिन तयार केलं पण बॉडीच्या बाहेर टाकायचं आहे तर ते ब्लॅडरपर्यंत घेऊन येण्याचं काम युरेटर करतायत, बरोबर आहे ना. आणि ब्लॅडरमध्ये टेम्पररी स्टोअर करायचं काम होतं आहे. आणि देन फायनली थ्रू द युरेथ्रा ते काय जाते, आउटसाईड द बॉडी जाते. सो ऑर्गन सिस्टीम म्हणजे काय, जिथे अनेक ऑर्गन्स आहे आणि जे कोऑर्डिनेशननं काम करत राहतात. मग याच्यामध्ये कोण येतं,
तर प्लॅटियल मेंथिसच्या पुढे जेवढे पण आहे स्केल मेंथिस वगैरे वगैरे ते सगळे येतात. सो इन अ हायर ॲनिमल्स ऑनवर्ड्स दी प्लॅटियल मेंथिस म्हणलं आपण डायरेक्ट. म्हणजे काय, प्लॅटियल मेंथिसच्या पुढचे जेवढेही फायलम आहे त्यांच्यामध्ये तुम्हाला काय दिसतं, ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन दिसतं. ठीक आहे, हा झाला फर्स्ट क्रायटेरिया, दॅट इज लेवल ऑफ बॉडी ऑर्गनायझेशन. सेकंड वन इज द सिमेट्री. हा सिम्पल आहे. सिमेट्री म्हणजे जेव्हा एखाद्या ऑर्गॅनिझमला आपण डिवाइड करणार आहे तर तो इक्वली डिवाइड होतो की नाही होत. मग त्याच्यावरनं 3 टाईप्स आहे, असिमेट्री, रॅडियल सिमेट्री अँड बायलॅटरल सिमेट्री. असिमेट्री मीन्स नो इक्वल डिव्हिजन ऑफ द बॉडी. कोणत्याही प्लेनमधून तुम्ही त्याला डिवाइड करण्याचा प्रयत्न करा, तो इक्वली डिवाइड होत नाही, त्याला म्हणायचं असिमेट्रिकल. सिम्पल. फर्स्ट फायलम इन्क्लूड स्पॉन्जेस, पोरीफेरा. ठीक आहे. सेकंड आहे रॅडियल सिमेट्री. नावामध्येच आहे रॅडियल सिमेट्री म्हणजे अलॉंग द रेडियन. वेन एनी प्लेन पासिंग थ्रू द सेंट्रल ॲक्सिस ऑफ द बॉडी द ॲनिमल डिवाइड इंटू 2 इक्वल हाऊस. ठीक आहे, म्हणजे काय होईल, कोणताही प्लेनमधून घ्या तुम्ही, त्याला हॉरिझॉन्टल घ्या, कसाही घ्या, पण तो प्लेन कुठून जायला पाहिजे, थ्रू द सेंट्रल ॲक्सिस. याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे स्टारफिश. स्टारफिश डोळ्यासमोर आणायची आपल्याला लगेच समजतं. ठीक आहे ना. कोणत्या याच्यामधून घ्या पण तो प्लेन कुठून जायला पाहिजे, त्याच्या सेंटरमधून जायला पाहिजे, तेव्हा काय होतं, इक्वल पार्टमध्ये ते डिवाइड होते. ठीक आहे, दॅट इज द रेडियल सिमेट्री. रेडियल सिमेट्री काय म्हणलं आहे की आता सपोज असं स्टारफिश असेल, बरोबर आहे की नाही. सपोज दिस इज द स्टारफिश. जेव्हा त्याला आपण डिवाइड करणार, सपोज या प्लेनमधून डिवाइड केलं तर त्याचे काय होतात, इक्वल हाऊस आपल्याला मिळतात. ठीक आहे ना. म्हणजे कसे बघा, सपोज हा एक आर्म मिळाला तुम्हाला, हा एक कंप्लीट आर्म, हा एक कंप्लीट आर्म आणि इकडे हाफ मिळाला, बरोबर आहे की नाही. इथे हाफ मिळाला असं म्हणूया, एक आर्म आणि इथे हाफ. सेम इथे बघा, एक आर्म, हा एक कंप्लीट आर्म आणि इथे हाफ आला, इक्वली डिवाइड झाला की नाही, झाला, बरोबर ना. तसंच तुम्ही त्याला काय करू शकतात, या प्लेनमधून पण इन्सेक्ट करू शकतात, बायसेक्ट करू शकतात. ठीक आहे. सो एनी प्लेनमधून तो डिवाइड होईल इक्वली, बट दॅट प्लेन शुड बी पास थ्रू द सेंट्रल ॲक्सिस. इथूनच जायला पाहिजे प्लेन. तुम्ही असं इकडे घेतलं तर नाही होणार इक्वली डिवाइड. ठीक आहे. मग त्याला रेडियल म्हणलं का, तर कोणत्या रेडियामधून टाकाय तुम्ही त्याला, म्हणून त्याला रेडियल सिमेट्री म्हणलं आहे. मग रेडियल सिमेट्रीमध्ये काय दिसतं तुम्हाला, याच्या पुढचे स्पॉन्जेसच्या नंतर काय आहे, निडेरिया, दॅट इज सिलेंट्रेट, टिनोफोरा आणि एक मध्ये चाललं दॅट इज इकॅनोडर्मॅटा. तर इकॅनोडर्मॅटाचं एक्झाम्पल फिक्स ठेवायचं स्टारफिश. स्टारफिश म्हणलं म्हणजे रेडियल सिमेट्री. ठीक आहे ना. पण त्यामध्ये पण डिफरन्स असतो. इकॅनोडर्म्समध्ये जे ॲडल्ट फॉर्ममध्ये जातात, ठीक आहे ना, ॲडल्ट फॉर्ममध्ये जातात त्यांच्यामध्येच तुम्हाला रेडियल सिमेट्री दिसते. जे अडल्ट असतात त्यांच्यामध्येच तुम्हाला काय दिसते, रेडियल सिमेट्री दिसते. ठीक आहे. जेव्हा आपण इकॅनोडर्म स्टडी करू तेव्हा ते पॉईंट पुन्हा येईल, रिपीट होईल. ठीक आहे. लास्ट वन इज द बायलॅटरल. व्हेरी सिम्पल. वेन बॉडी डिवाइड इंटू द 2 आयडेंटिकल हाऊस इन ओनली 1 प्लेन. एकाच प्लेनमधून जेव्हा आपण डिवाइड करू शकतो, ओनली 1 प्लेन, जसं की ह्युमन आहे. ठीक आहे ना. तर ह्युमनच्या सेंटर ऑफ द बॉडीमधून जेव्हा आपण घेणार आहे व्हर्टिकली, तर इक्वल 2 हाऊस होतात. हॉरिझॉन्टली असा घेतला तर नाही होणार, किंवा इकडून घेतलं तर नाही होणार इक्वल. जेव्हा बॉडी, कोणत्या ऑर्गॅनिझमची बॉडी फक्त आणि फक्त एकाच प्लेनमधून आपण तिला इक्वली डिवाइड करू शकतो, त्याला म्हणायचं बायलॅटरल सिमेट्री. ठीक आहे. द एक्झाम्पल इज प्लॅटियल मेंथिसच्या पुढे आता सगळे. ठीक आहे. इकडे आलं होतं टिनोफोरा, त्याच्या पुढे पॉर्सिसिटी प्लेन. बघा कंटिन्यू ते तसंच लक्षात ठेवायचं, मग ते लक्षात राहायला सोपं जातं. प्लॅटियल मेंथिस टू द कॉर्डेट्स पर्यंत काय दिसतं तुम्हाला, बायलॅटरल सिमेट्री दिसते. सो दीज आर द क्रायटेरिया विच आर यूज फॉर द ॲनिमल क्लासिफिकेशन. म्हणजे काय केलं आहे, तर सिम्पल सेल्युलर लेवल ज्यांच्यामध्ये दिसतं त्यांना एका ग्रुपमध्ये आपण ॲड केलेलं आहे. ठीक आहे. सो असं हे क्रायटेरिया आहे. ज्यांच्यामध्ये टिश्यू दिसते त्यांना एका ग्रुपमध्ये टाकलं आहे. दॅट इज द क्रायटेरिया ऑफ ॲनिमल classification. In the next lecture, we will study the next criteria of animal classification.